नमस्कार. विचारधन या कार्यक्रमामध्ये मागच्या एपिसोडमध्ये डॉक्टर अमृता कुलकर्णी यांच्याबरोबर आपल्या खूपच इंटरेस्टिंग गप्पा चालू होत्या डाएट आणि न्यूट्रिशनबद्दल. त्याच गप्पा आणि प्रॅक्टिकल टिप्स आपण या एपिसोडमध्ये कंटिन्यू करणार आहोत. डॉक्टर अमृता, थँक्यू सो मच. धन्यवाद. आमच्याकडे इथे व्हिज्युअली इम्पेअरमेंट असलेली ही मुलं येतात, हिअरिंग इम्पेअरमेंट असलेली मुलं येतात. तर हे जे डिसेबिलिटी स्पेसिफिक आहेत, फॉर एक्झाम्पल व्हिज्युअल इम्पेअरमेंट, तर त्यांच्या डाएटमध्ये असं काय इन्क्लूड करता येईल की ज्यांना पार्शियल विजन आहे ते पुढे अजून खराब नाही होणार किंवा ॲटलिस्ट रिटेन होईल? बरोबर. तर इथे आपण थोडंसं असं हे करू शकतो की इथे व्हिटॅमिन ए चा रोल खूप जास्त येतो. बिकॉज डोळ्यांसाठी किंवा डोळ्याच्या हेल्थसाठी थोडंसं त्याची जास्त गरज असते. नो डाऊट बाकी सगळ्याची गरज तर आहेच. आता हे महत्त्वाचे जे भाग आहेत सगळे की प्रोटीन किंवा कॅल्शियम किंवा फॅट्स हे तर आपल्याला लागणार आहेतच. म्हणजे या लोकांना सुद्धा त्याची गरज आहे. नर्व्ससाठी की जी ऑप्टिक नर्व असते किंवा म्हणजे या सगळ्या थोडक्यात याच्यासाठी. पण हे नर्व सगळे हेल्दी म्हणजे पद्धतीने त्यांना पोषण मिळावं यासाठी पण, आणि प्लस व्हिटॅमिन एचं थोडंसं जास्त त्यांना हे यावं यासाठी तर पिवळ्या रंगाची फळं, पिवळ्या रंगाच्या भाज्या, केशरी रंगाच्या भाज्या या त्यांना जास्त त्यांनी इन्क्लूड केल्या पाहिजे. जसं की आंबा, संत्री, मोसंबी, केळी, पपई यासारखे पदार्थ थोडेसे जास्त इन्क्लूड केले पाहिजेत. डाळी अजून एक इथे येतो तो भाग म्हणजे डाळी. मग मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ यासारख्या डाळी त्यांनी घेतल्या तर त्यांना त्यातून पोषण म्हणजे प्रोटीनही तेवढंच मिळतं की ज्यामुळे पुढची इम्पेअरमेंट होणं टाळलं जातं. ओके. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि बरेचसे ज्या ब्लाइंड स्कूल आमच्याबरोबर असोसिएटेड आहेत त्यांना आम्हाला हे डेफिनेटली सांगता. एक्झॅक्टली. आणि अजून एक इथे मला थोडंसं मेन्शन करायचं आहे की या सगळ्याबरोबर मुलांच्या म्हणजे आता काय खायचं काय नाही यावर आपण बरंच बोललो, पण या सगळ्यामध्ये मुलांना पाणी तुम्ही किती देताय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आता तुम्ही डोळ्याचा विषय काढला आणि बाकी विषय असतात की जसं काही मुलांना काय करतं की म्हणजे आपल्या बॉडीला त्यांना कळत नाही की आपल्याला भूक लागली आहे की आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे. तर एक्झॅक्टली म्हणून जी मुलं अशी असतात किंवा ज्यांना सारखी भूक लागते, आपल्या या सगळ्यापैकी बरेचशी मुलं अशी असतात. आता हे जे कंडिशन्स आपण घेतो युजली की स्पेशल चाइल्डबद्दल, तर या मुलांना भूक आपल्याला कधी लागली आणि आपलं पोट कधी भरलंय हे बऱ्याच वेळेला कळत नाही. तर इथे गरज येते की तुमचा मुलगा पाणी व्यवस्थित पितोय का यावर नक्की तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा की त्याला एक साधारण 2 लिटरपर्यंत दिवसभरात पाणी हे गेलंच पाहिजे. तर त्यांचं सगळं बॉडीचं फंक्शनिंग चांगलं होणार आहे. त्यांचे बाकी पुढचं सगळं म्हणजे एक बॉडीचं मेटाबॉलिझम जे म्हणतो आपण ते चांगलं राहणार आहे. त्यांचं डायजेशन चांगलं राहणार आहे आणि जे काही त्यांना सटरफटर खायची इच्छा होते सारखी, जे क्रेविंग्ज होतात ते कमी होणार आहे. बॉडी जर डिहायड्रेट राहिली तर बऱ्याच वेळेला बाकी सगळ्या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाणी व्यवस्थित पिणं आणि दर 1 तासाने 1 ग्लास पाणी पिण्याची सवय लावणं हे फार महत्त्वाचं आहे. आता इथे येणारी जी बरीच मुलं असतात ते शाळेत किंवा कॉलेजला जाऊन आलेली असतात. बरोबर. आणि पाणी जेव्हा मीही हा प्रश्न विचारते तेव्हा खूपदा आन्सर हेच मिळतं की पाणी पिलं जात नाही, लक्षात राहत नाही किंवा पाणी प्यावं वाटत नाही. एक्झॅक्टली. हे खूप नॉर्मल आन्सर आहे. तर मग पाण्यामध्ये असं काही करता येईल का की इन्फ्यूज वॉटर आपण म्हणतो, त्याचे किती फायदे आहेत? अर्थात फायदे तर आहेत, पण प्रत्येकच वेळी आपण हेच करून घेऊ म्हणजे तेवढं ते फिजिबलही होत नाही. किंवा आता इन्फ्यूज वॉटर म्हणाल तर त्याच्यामध्ये काय, तुम्ही आता उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आपलं तुळस बी घालू शकता किंवा ज्याला सब्जा म्हणतो आपण, तर ते घालू शकता. तर ते पाणी मुलं पिऊ शकतात तर त्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. किंवा अशी जी मुलं आहेत की ज्यांना थोडंसं जी बारीक असतात किंवा ज्यांचा जेवणाचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो तर त्यांना यामध्ये तुम्ही काही इलेक्ट्रॉल किंवा ORS असं जर घालून दिलं थोडीशी त्याची टेस्ट पण चांगली येते. तर असं काहीतरी देऊ शकता. तर हे थोडे चेंजेस करू शकतो आपण. आता अगदीच तुम्ही म्हणाल की नुसतंच पाणी, नाहीतर मग काय होतं की मुलांना आता टेस्टची सवय डेव्हलप व्हायला लागते आणि मग ती एकदा डेव्हलप झाली की ही मुलं साधं पाणी प्यायला नको म्हणतात. तर असंही करू नका की नाही बाबा कुठनं तरी एकदा पाणी पिऊ देत म्हणून मग लोक काय करतात की म्हणजे आता हा कोल्ड्रिंकचा विषय जो निघाला की नाही बाबा कोल्ड्रिंक याच्यामुळे मुलांची बॉडीला चांगलं हे मिळणार आहे असं नाही आहे. लिक्विड म्हणजे त्यांचं चांगलं पाणी हे नाही. पाणी हे पाणी.
ओके. म्हणजे ते तुम्ही मग हां, आता अजून याच्यामध्ये व्हेरिएशन काय, तर त्यांना ताक आवडत असेल, थोडं ताकामध्ये पुदिना घालून देऊ शकता, पुदिन्याचं पाणी देऊ शकता, असं काहीतरी थोडेसे चेंजेस करून आपण त्यांना देऊ शकतो. ओके. आता खूप अशी मुलं येतात की जी प्रीमॅच्युअरली बॉर्न असतात आणि त्यांच्यामुळे त्यांची जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहेत, मोटर स्किल्स आहेत, एस्पेशली फाईन मोटर, ते डेव्हलप झालेले नसतात किंवा खूप वीक असतात तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी ऑब्वियसली कॅल्शियम लागेल. पण कॅल्शियमचे असे काही सोर्सेस आहेत का की जे पेरेंट्स म्हणजे आपल्या घरात आहेत आणि पेरेंट्स देऊ शकतील त्यांना? एक्झॅक्टली. आता इथे पण परत मुद्दा तोच येतो की कॅल्शियमचे सोर्सेस म्हणजे पालकांना काय वाटतं की कॅल्शियम सप्लिमेंट चालू आहेत, कॅल्शियमसाठी तुम्ही काय देताय हा विचारल्यावर पहिला त्यांचं उत्तर असतं की कॅल्शियमची गोळी चालू आहे. सो कॅल्शियमची सप्लिमेंट इज नॉट त्यांचा तो मेन मुद्दा की हां, ही गोळी घेतली ना आता बाकी काही घ्यायची गरज नाही. तर ते पचणंसुद्धा थोडं अवघड असतं. म्हणजे कॅल्शियम म्हणा, प्रोटीन म्हणा, त्याचे बाहेरून सप्लिमेंट्स घेणं आणि ते आहारातून घेणं यात खूप फरक पडतो. म्हणजे आता बाहेरून तुम्ही देताय सप्लिमेंट तर मुलांची बॉडी ती इझिली पचवू शकत नाही, आणि जेव्हा तुम्ही आपल्या रोजच्या खाण्यातून देता तेव्हा ते इझिली पचवलं जातं. तर मग कॅल्शियममध्ये आपण काय देऊ शकतो, तर मगाशी मी काही ऑप्शन सांगितले, जसं राजगिरा, व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन आणि कॅल्शियम. ओके. तर यामध्ये मुलांना दूध राजगिरा, किंवा मुलं दूध नसतील पित, आता जनरली आपल्याला माहिती आहे दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट्स याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. तर ज्या मुलांना असं होतं की दुधाने त्रास होतो, दुधाची ॲलर्जी आहे, दूध चालत नाही, त्यांच्यासाठी ऑप्शन काय आहे, तर राजगिरा, फुटाणे, पालेभाज्या, फळं यामधून आपण त्यांना कॅल्शियम देऊ शकतो. किंवा अजून एक इथे ऑप्शन येतो नाचणी आणि बाजरी, हे 2 धान्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. आता सीझन वाईज तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात, कारण प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळी पदार्थ आणि धान्य घेतली तर त्याचा शरीराला चांगला उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल नाचणी ही तुम्ही उन्हाळ्यात घ्यायची, कारण नाचणी थंड असते. दुसरं, बाजरी ही तुम्ही थंडीमध्ये घ्यायची, कारण बाजरी उष्ण असते. मग तुम्ही नाचणीची आंबील हा एक प्रकार असतो जो ताकामध्ये केला जातो, ते देऊ शकता. नाचणी सत्व देऊ शकता, नाचणीचा डोसा, आंबोळी, धिरडं यासारखे पदार्थ देऊ शकता. सेम विथ राजगिरा. ओके. जर मुलांना राजगिऱ्याची वडी, राजगिऱ्याचा लाडू आवडतो तर मगाशी आपण म्हणालो तसं त्यांना हेल्दी स्नॅक म्हणून तो पर्याय द्या. दुसरं म्हणजे जर त्यांना लाडू किंवा ते खाता येत नाही, बऱ्याच मुलांना हा त्रास असतो की त्यांना ते लाडू किंवा वडी फोडून खाता येत नाही, तर मग अशा वेळी काय करायचं, तर आपण रोजची जी पोळी किंवा भाकरी जे काय मुलं खात असतील त्यामध्ये एखादा चमचा राजगिऱ्याचं पीठ मिक्स करू शकतो. तर असे काही करू शकतो. चण्याचं पीठ मिक्स करू शकतो. फुटाणे जर खाता येत नसतील, फुटाण्याचं पीठ करून आपण ते मिक्स करू शकतो. असे काही चेंजेस करू शकतो की ज्यामुळे मुलांना कॅल्शियम भरपूर मिळेल. ओके. ओके. आता खूप वेळ झाला आपण डाएटबद्दल बोलतोय. जर एखाद्या मुलाला आपल्याला एक चांगलं हॅपी अडल्ट म्हणून रेज करायचं असेल तर त्याच्यासाठी डाएट तर ऑब्वियसली इम्पॉर्टंट आहे, पण अजून अशा कुठल्या सवयी आपण त्यांच्यामध्ये डेव्हलप करायला हव्यात? आता एक्झॅक्टली इथे डाएटचा आपण सगळं डाएटवर मुद्दा बोललेलोच आहोत, पण तरीसुद्धा एक चांगलं ॲडल्ट म्हणून जर म्हणाल तर थोडे लाईफस्टाईल चेंजेस की जे आत्ता आपण बऱ्यापैकी त्याच्यावर थोडंसं फोकस टाकलेला आहे की वेळच्या वेळी खाणं किंवा जेवणाच्या व्यवस्थित वेळा सांभाळणं असेल, किंवा रोज रेग्युलर एक्सरसाइज असेल, की अशा मुलांना आपण बघतो ना की सारखे एका जागी बसलेले असतात. तर असं न करता थोडंसं त्यांना ती एक्सरसाइजची सवय लावणं. आता एक्सरसाइज म्हणजे काय, ते स्विमिंग करू शकतात तर स्विमिंग कर, त्यांना सायकलिंग करता येत असेल तर सायकलिंग करू देत, किंवा त्यांना कुठला एखादा खेळ त्यांना आवडत असेल तर तो खेळ खेळणं. कुठलाही एक्सरसाइज किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी 1 तास ही या मुलांमध्ये झालीच पाहिजे. मग ती तुम्ही त्यांच्याबरोबर चालायला जा, त्यांना जे काही एखाद्या मुलाला सूट होईल ती ॲक्टिव्हिटी त्यांनी केली पाहिजे. तर याबरोबर त्यांचं डायजेशन सुधारेल, त्यांचा फोकस चांगला होईल. अजून एक इथे गोष्ट मला सांगायची ती म्हणजे या मुलांना वाचायची सवय लावणं हे सुद्धा, कारण एका जागी बसत नाहीत हा खूप पॅरेंट्सचा कन्सर्न असतो. तर काय द्यायचं, तर सारखं तुम्ही त्यांना काहीतरी खेळवत बसणं, किंवा आजकाल मोबाईल दिला की तो एका जागेहून उठतच नाही मुलगा, किंवा फक्त स्क्रीन टाईम हे देण्यापेक्षा त्यांना थोडंसं वाचनाची सवय लावा. स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा, असं नाही की द्यायचंच नाही, पण एक लिमिट ठेवा, किंवा एवढा 1 तास हे बघायचं आहे किंवा एवढा अर्धा तासच हे बघायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला हे गोष्टीचं पुस्तक वाचायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही खेळ असतात वेगवेगळे की त्यांना ब्रेनसाठी ते चांगले असतात. तर पझल्स आहेत काही वेगवेगळे, ते त्यांना आणून द्या की तुम्ही हे कलर ओळखायला त्यांना मदत करायची आहे किंवा असं काही केलं तरीसुद्धा त्यांना एक चांगली ती सवय लागू शकते. किंवा त्यावेळी झोपणं, त्यावेळी उठणं, भलेही शाळेला सुट्टी असेल पण कुठलंही तुमचं रुटीन जे रोजचं आहे ते एक त्यांना चांगलं ॲडल्टहूड देऊ शकतं. असं एक माझं म्हणणं की वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी जेवणं, वेळच्या वेळी त्या गोष्टी करणं हे खूप चांगलं. किंवा त्यांना उच्चार, त्यांचे काही मुलांचे उच्चार हे स्पष्ट नसतात, हो, तर त्यांना ओम हे म्हणायला लावणं किंवा एखादा त्यांच्याकडून श्लोक म्हणून घेणं हे पण खूप. किंवा त्यांना मी नेहमी सांगत असते की ज्या मुलांचा स्पीचचा प्रॉब्लेम असतो किंवा स्पीच थेरपी त्यांना द्यायची असते, मध्ये मध्ये अडखळतात खूप वेळा, तर रोज रात्री झोपताना या पुस्तकाचं एक पान वाचायचं आहे. तर ते आपण त्यांच्याबरोबर केलं आणि ते मोठ्यांनी वाचायचं आहे. तर त्यांना वाचनाची सवय तर लागतेच, त्यांची स्पीच सुधारते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो की मी इथे कुठेही कमी पडत नाही आहे. तर हे थोडंसं आपण त्यांना देणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे बेड टाईम स्टोरीजसारखं. एक्झॅक्टली. ओके. तर म्हणजेच डाएट इम्पॉर्टंट आहे, आपण काय खायचं काही नाही हे बघितलं. नक्की. एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर वेळा सांभाळणं हा सुद्धा त्यातला खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि आजकाल मला वाटतं तिथे कुठेतरी मुलं आणि त्यांचे पेरेंट्स दोन्ही कमी पडतात. एक्झॅक्टली. इथे मला एकच सांगायचं आहे छोटंसं की आपल्या बॉडीची एक नैसर्गिक सायकल असते, ज्याला आपण सिरकार्डियर रिदम असं म्हणतो. म्हणजे काय, नैसर्गिक चक्र. तर म्हणणं ना की आजकाल ते चक्र इतकं डिस्टर्ब होतं आहे आणि ते जर वेळच्या वेळी पाळलं ना तर 90% आजार तिथेच कमी होऊन जातील. म्हणजे हे जे काही आहे की आता 7 तासाची झोप, रात्री 12 वाजता झोपून मग 7 तास मोजायचे अशी नाही आहे. तर त्यावेळी तुमच्या बॉडीचं जे नैसर्गिक घड्याळ आहे त्यावेळी तुम्ही जर ते केलं तर त्याचा नक्कीच शरीराला आणि मेंटलीसुद्धा या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. ओके. स्क्रीन टाईमबद्दल आपण जस्ट बोललो होतो आणि हा आजकाल खूप बर्निंग इश्यू आहे. सगळेच पेरेंट्स कंप्लेंट करतात. तर डाएटमध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यावरनं आपण त्या मुलांचे जे स्क्रीन टाईम आहे किंवा त्यांना त्या कलर्सचं अट्रॅक्शन किंवा आवाजाचं ओव्हरऑल जे सेन्सेस इन्व्हॉल्व्ह होतात तर त्याच्यापासून त्यांना डिटॅच करू शकू असं काही आपल्याला आहे? एक्झॅक्टली. तर तो मला वाटतं की आत्ता जो मी मुद्दा सांगितला की त्यांना वेगवेगळी ती खेळ किंवा पझल, आता हे जो त्यांना ते बघतात म्हणजे काय, त्यांना आवाजाचं अट्रॅक्शन असतं, त्यांना त्या कलर जे काही हलतात पिक्चर्स त्याचं अट्रॅक्शन असतं, ते बोलतात त्याचं अट्रॅक्शन असतं. तर हे त्यांना त्यांच्याशी आपण सुद्धा बोलू शकतो किंवा त्यांना वेगवेगळं तिथे काय वेगळं चाललंय हे फक्त त्यांना बघायचं असतं. तर या सगळ्यामधून कुठेतरी त्यांना बाहेर काढण्यासाठी एकतर मैदानी खेळ किंवा कोणतेही तुम्ही खेळ की बाहेर मुलं काय करतायत, बाहेरचं जग त्यांना दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे काय की त्यांना हे वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स किंवा सायंटिफिक खेळणी जी असतात आजकाल खूप छान त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला अडकवता येतं की तू हे कर. एक त्या मुलाचा कल ओळखून त्याला जर आपण हे दिलं की त्याला काय आवडतं आहे, त्याला काय बनवायला आवडतं आहे, पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे किंवा अजून काही आहे, त्याला बागकाम थोडंसं आवडतं आहे का, या जर त्यांना वेगळ्या सवयी लावल्या तर मला वाटतं नक्कीच त्यांचा स्क्रीन टाईम कमी होऊ शकेल. तर असंही हे आहे की आणि अगदी काय करतात पालक की रोज 2 तास बघतोय आणि आता उद्यापासून पूर्ण काढूनच घेतलंय की मग ही मुलं व्हायलंट व्हायला की नाही. तर असं करू नका. त्यांना थोडं आपण काय एकदम सडनली चेंज होत नाही, आज असं आहे आणि उद्या तसं आहे असं नाही. थोडा वेळ त्यांना थोडं हे करायला हवं. अर्धा तास बघ, मग 15 मिनिटं आपण हे खेळू, मग त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागेल आणि मग ते स्वतःहूनच हा स्क्रीन टाईम कमी करतील. ओके. डॉक्टर अमृता, माझा पुढचा क्वेश्चन हा आहे की जेव्हा आई प्रेग्नंट असते त्या बेबीबरोबर तर अशा काही गोष्टी आहेत का डाएटमध्ये की त्यांनी घ्यायला हव्यात आणि काही अशा गोष्टी आहेत का की त्या टाळाव्यात, म्हणजे त्यांची हेल्दी प्रेग्नन्सी एक नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकेल, ॲट द सेम टाईम जे चाइल्ड बॉर्न होणार आहे त्याच्यामध्ये डिसेबिलिटी आपल्याला अवॉइड करता येईल? एक्झॅक्टली. आता इथे पण कुठेतरी प्रश्न येतो थोडासा, तो म्हणजे बॅलन्स डाएटचा. तर परत एकदा की आजकाल आया पण म्हणजे ते करावंच लागतं की पूर्ण प्रेग्नन्सी थ्रूआउट द प्रेग्नन्सी काम करत असतात, वर्किंग असतात आणि स्ट्रेस लेवल ही कुठेतरी असते. सो घरचंही मॅनेज करायचं, बाहेरचंही करायचं, प्लस प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंग्स भरपूर होत असतात.
क्रेविंग्ज होत असतात, तर हे कुठेतरी थोडंसं तुमचं बॅलन्स राहणं, त्या फेजमध्ये तुम्ही बॅलन्स डाएट घेणं, तुमचा थोडासा रेग्युलर एक्सरसाइज ठेवणं किंवा वेट खूप जास्त वाढू न देणं. आता 10 ते 12 किलो वाढणं प्रेग्नन्सीमध्ये दिस इज द नॉर्मल थिंग, पण याच्यापेक्षा जर खूप जास्त वेट वाढणं ही सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे. तर बॅलन्स डाएट घेणं म्हणजे काय, तर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं. म्हणजे काय, परत एकदा थोडक्यात, तर भाजी, आमटी, उसळ, पोळी, सॅलड, कोशिंबीर, व्हॉटेवर, दही, ताक आणि पोळी भाजी, हे तुम्ही जास्तीत जास्त 80% हा तुमचा घरचं जेवण असलं पाहिजे. 20% तुम्ही बाहेरचं तुम्हाला जे काही वाटेल तुम्ही खाऊ शकता. पण सारखंच बाहेरचं खाणं किंवा चायनीज जसं आहे, ज्याच्यामध्ये अजिनोमोटो नावाचा एक प्रकार असतो, तर पदार्थ असतो, हा सुद्धा घातक ठरू शकतो. तर सारखं बाहेरचं खाणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस असलेले सॅलड्स खाणं हे थोडक्यात टाळलं तर त्याचा जास्त चांगला इफेक्ट होईल. मला वाटतं आता बऱ्याचशा शहरी भागामध्ये किंवा याच्यामध्ये हे खरं तर सांगायला नको आहे, पण तरीसुद्धा स्मोकिंग आणि अल्कोहोल हे सुद्धा ड्युरिंग प्रेग्नन्सी टाळणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण आजकाल आपण बघतो की बऱ्याच फिमेल्सना किंवा ही सवय असते आणि त्यामुळे सुद्धा ही प्रेग्नन्सी डिफिकल्ट होऊ शकते. तर हे टाळणं, अति तेलकट पदार्थ किंवा त्या दरम्यान सुद्धा तुम्ही खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह असलेलं फूड खाताय किंवा बेकरी प्रॉडक्ट्स खाताय, तर ते सुद्धा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट यावर करतं. तर 20% हे सगळं बाहेरचं ठेवून 80% डाएट आपलं घरचं आणि बॅलन्स जर खाल्लं, रेग्युलर एक्सरसाइज ठेवलात, जर तुमचं म्हणजे एक्झर्शन हे वेगळी गोष्ट आहे, तुम्ही काम करताय ही वेगळी गोष्ट आहे, पण व्यवस्थित तुमचं मानसिक थोडंसं आहे, म्हणजे जसं योगा आहे, मेडिटेशन आहे किंवा यावर जर थोडासा भर दिला आणि मेंटली आणि फिजिकली दोन्हीही फिट राहिलात थोडंसं, तर नक्की त्याचा इम्पॅक्ट हा चांगला आहे ह्याच्यामध्ये. ओके, म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल थोडक्यात, की स्ट्रेस मॅनेज करणं हे आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे आणि त्या दरम्यान आपली दोन्हीही फिजिकली आणि मेंटली ही दोन्हीही स्टेज जी आहे ही चांगली असली पाहिजे. ओके. आता पोस्टपार्टम म्हणजे एकदा बेबी बॉर्न झाल्यानंतर एस्पेशली इंडियामध्ये त्या आईला खूप सारे ड्रायफ्रूट्स दिले जातात, हे मी बघितले. तर त्याचा त्या बेबीच्या हेल्थवरती काही इफेक्ट होऊ शकतो का? किंवा कारण त्यावेळेस बरेचसे जे मदर्स आहेत, न्यू मदर्स, ते नर्सिंग करत असतात, तर ह्या दोन्हीचं काही कोरिलेशन आहे का? आता इथे एक्झॅक्टली म्हणाल तर कसं आहे की आधीचं आणि आत्ताचं यामध्ये खूप जास्त फरक आहे. तर नो डाऊट त्याला सायंटिफिक रिझनही तेवढंच असेल, पण तेव्हाची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. की तेव्हा 6-6 महिने बायकांनी झोपून राहिलं तरी चालत होतं किंवा तेव्हा ती हे दिली जायची की अरे नाही तुम्ही म्हणजे विश्रांती घ्या. पण आजकाल तसं होत नाही, कारण लाईफस्टाईलच खूप वेगळी आहे. आपल्याला कामाला जावं लागतं उठून, घरी म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे कोणी मदतीला असतंच असं नाही. पूर्वी खूप जास्त लोक काकू, मावशी, हे आजी, हे सगळे खूप जास्त तेव्हा मदत करायचे, त्यामुळे प्रत्यक्ष त्या बाईला उठून असं काही करायची गरज नव्हती. पण आत्ता तसं नाही आहे, ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे तोही एक महत्त्वाचा मुद्दा येतो की अरे एवढं सगळं करून हे सगळं त्या बाईवर बंबार्डिंग करून तिला खायला घालणं की तू तुपाचे लाडू खा, तू डिंकाचे लाडू खा, वॉटेवर जे काय लाडू हा प्रकार, मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं वेट अजून जास्त वाढायला लागतं. आणि मग बाकी कुठला आपला मूळ मुद्दा काय आहे की तिला कॅल्शियम मिळालं पाहिजे, कारण दूध चांगलं येतं, त्या बाईची हाडांची जी म्हणजे ओव्हरऑलच प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये कॅल्शियम कमी होतं, त्यामुळे ते बाहेरून देणं यासाठी पूर्वी हे लाडू वगैरे दिले जायचे. तर मग आता त्याच्यासाठी पर्याय आहेत ना वेगवेगळे. म्हणजे तुम्हाला जर ते नको असेल एखाद्या बाईला किंवा वेट वाढतंय हा, तेव्हा वेटबद्दल लोक तेवढे जागरूकच नव्हते. पण आत्ता जे ते जागरूक आहेत किंवा आत्ता जो त्यांना ते तेवढी लोक अवेअर झाले, तर तो अवेअरनेस तुम्ही चांगल्या ह्याच्यासाठी पालेभाज्या द्या, भाकरी आहे किंवा बाकीचे पदार्थ आहेत. जसं मेथी लाडूमध्येच खाल्ली पाहिजे असं नाही आहे, तुम्ही मेथीची भाजीसुद्धा खाऊ शकता. उष्ण पदार्थ जर खायचे तर तुम्ही बाकीसुद्धा खाऊ शकता. तर हे सगळं व्यवस्थित देणं हे जास्त चांगली गोष्ट आहे की ज्यांनी दूध पण चांगलं येतं आणि ज्यांनी बाकी पण, तुम्ही बाजरीची भाकरी आहे ज्याच्यामुळे दूध चांगलं यायला मदत होते, त्या बाईचं वजनसुद्धा वाढत नाही, तिला कॅल्शियमसुद्धा मिळतं आणि हेल्दी
हो, आणि बेबीलाही एक न्यूट्रिशन आणि बेबीलाही एक न्यूट्रिशन चांगलं मिळतं. तर सगळ्या भाज्या सगळं तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित. बाहेरचं जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. घरचं व्यवस्थित तुम्ही सगळं खाऊ शकता. ओके ओके. डॉक्टर अमृता, नॉनव्हेज खाणं किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आवश्यक आहे का? आणि जे चिल्ड्रन विथ डिसेबिलिटीज आहेत, एस्पेशली चिल्ड्रन विथ इंटेलेक्च्युअली डिसेबिलिटीज, त्यांना आपण नॉनव्हेज द्यायला हवं का? एक्झॅक्टली. आता इथे परत पॉईंट येतो तो म्हणजे तुमचं मॉडरेशनचा. म्हणजे काय तर नॉनव्हेज हे म्हणजे आता जे खात नाहीत त्यांच्यासाठी आपण बघायला गेलं तर ती वेगळी गोष्ट आहे. पण जे लोक खातात त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्याच्यामध्ये गुड फॅट्स पण तेवढेच आहेत, प्रोटीन पण आहे, नाही असं नाही. पण याच सगळ्याबरोबर बॅड फॅट्ससुद्धा तेवढेच आहेत. तर आता तुम्ही असं म्हणाल की मग हे द्यायचं का नाही द्यायचं, तर देऊ शकता, पण त्यामध्ये तुम्ही किती वेळा द्यायचं आणि किती द्यायचं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एखादी आई जर म्हणजे माझ्या मुलाला नॉनव्हेजच लागतं, नाही तर तो खाऊच शकत नाही, तर दिस इज समथिंग नॉट गुड. कारण जेवढं शरीर आपलं पालेभाज्या किंवा भाज्या पचवू शकतं तेवढं, म्हणजे व्हेजिटेरियन जेवण पचवू शकतं तेवढं नॉन व्हेजिटेरियन जेवण पचवू शकत नाही. आपली बॉडीच मुळात त्याच्यावर बनलेली नाही आहे की ते पचवावं या ह्याने. तर एकतर पचायला खूप जड जातं. या मुलांची सिस्टीम ऑलरेडी डायजेशन वीक असतं, त्यामुळे त्यांना हे देणं फार जास्त, यामध्ये तेल खूप जास्त वापरलं जातं, यामध्ये पचायला जास्त जड जातं. तिसरी गोष्ट म्हणजे हे जर प्रॉपर कुक करून दिलेलं नसेल, प्रॉपर शिजवलेलं नसेल, तर त्याचा मुलांना अजून जास्त वेगळा त्रास होतो. तर असं देण्यापेक्षा, नो डाऊट त्यांना आवडतं ना, चांगलंच आहे, खायला देणं हे चांगलं आहे, पण एक थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही रुटीन ठेवा की बाबा आठवड्यातनं तुला 2च वेळा खायला मिळेल किंवा आठवड्यातनं एकदाच खायला मिळेल. तर हे सुद्धा केलं, अगदी 2 वेळा फार फार तर खूप जास्त. आणि दुसरी गोष्ट मला त्यात सांगायची आहे की खूप जास्त कॅलरीज, हाय कॅलरीजवर, कारण ऑलरेडी यामध्ये फॅट्स भरपूर असतात, कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे बिर्याणी किंवा ते तळून देणं किंवा तळलेलं नॉनव्हेज यासारखे जे पदार्थ आहेत ना, मसाले खूप वापरणं, तेल खूप वापरणं, असं न करता त्यांना थोडंसं शॅलो फ्राय करून देणं किंवा एअर फ्रायरमध्ये करून देणं हा एक पर्याय आजकाल उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये तेल किंवा बाकीचे सगळे मसाले हे कमीत कमी वापरले जातात. तर असं देऊ शकता. सूपमध्ये देऊ शकता, चिकन क्लिअर सूप वगैरे, मटण सूप, पाया सूप, असं थोडंसं की ज्यामध्ये फारसं काही त्यांना मसाले, तेल यासारखे पदार्थ येणार नाहीत आणि ज्यांना पोषण मिळेल आणि जे पचायला हलकं जाईल. ओके. अजून एक दुसरा मुद्दा म्हणजे की रात्री देण्यापेक्षा दुपारच्या वेळेत द्या, की जे त्यांना पचायला सोपं जातं. नॉनव्हेज पचायला आपलं शरीर खूप जास्त वेळ घेतं. मग मुलांना पुढचे आजार चालू होतात की त्यांना पोट साफ होत नाही, त्यांचं पोट कायम भरलेलं राहतं, म्हणजे ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. तिसरं म्हणजे त्यांना कुठलाही खाल्लेला पदार्थ नंतर पचायला जड जातो. आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, आयुर्वेदानुसार सुद्धा हे सांगितलं जातं, आपल्या पूर्वीच्या काही सुद्धा म्हणजे की जे आपण खातो तसा आपला स्वभाव व्हायला लागतो. हे कुठेतरी इथे येतं की अशी जे मुलं सारखं नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा हा खूप जास्त वाढतो. व्हायलंट ही मुलं खूप जास्त होतात, कारण जे तुम्ही खाता तेच तुमची बॉडी बाहेर त्याच्यामधून येतं किंवा तसे तुम्ही बनता. हे खूप आपल्याला पुराणांमध्ये किंवा आधीच्या याच्यामध्ये सांगितलं, विच इज सायंटिफिकली करेक्ट. एक जो तामसी हे असतो तो याच्यामध्ये भरपूर येतो आणि कुठेतरी त्यांचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं यामुळे डिस्टर्ब होत जातं. त्यामुळे पूर्णच बंद करा असं नाही मी म्हणणार, पण थोडक्यात द्या, कुठल्या वेळी द्यायचं आहे ते ठरवून घ्या. आणि त्यांना असं करू नका की नॉनव्हेज असेल तरच मुलं खाणार, असं नाही. त्यांना ते हे दिलं पाहिजे की तू आठवड्यातनं 4 दिवस ह्या भाज्या खाल्ल्यास तरच मी तुला हे देईन. तर हे कुठेतरी याचा समन्वय साधणं आणि कुठेतरी गोल्डन एक पॉईंट याचा मधला साधणं हे थोडं महत्त्वाचं. ओके. आणि मग आता नॉनव्हेजमध्ये पण देताना कुठलं आपण द्यायला पाहिजे? रेड मीट आहे आपल्याकडे, चिकन आहे आणि एग्ज आय थिंक खूप हेल्दी ऑप्शन आहे. एक्झॅक्टली. तर आता इथे नॉनव्हेजचे ऑप्शन जर म्हणाल तर फिश हा चांगला ऑप्शन आहे, कारण यामध्ये ओमेगा फॅट्स भरपूर असतात की जे ब्रेनसाठी चांगले असतात. दुसरं म्हणजे अंडं, परत एकदा कंप्लीट प्रोटीन आहे की जे या मुलांना चांगलं आहे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही वाढीसाठी. चिकन ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तर प्रोटीन असतंच, त्यामुळे तो काही भाग नाही. पण मटण किंवा हे जे हाय कॅलरी ज्याला आपण म्हणतो की भरपूर फॅट्स ज्यामध्ये असतात आणि ज्याच्यासाठी भरपूर तेल
आणि बाकीचे हे लागतात. तर असं शक्यतो टाळा की ज्यामुळे मुलांचं वजनही वाढतं, मुलांना हे पचायलाही त्रास होऊ शकतो, असं शक्यतो देऊ नका. तर बेटर ऑप्शन असे आहेत की एक तर फिश देऊ शकता ज्याच्यामध्ये ओमेगा आणि हे भरपूर आहे. प्रोटीनसाठी अंडं आणि चिकन देऊ शकता. ओके. डॉक्टर अमृता, खूपदा आता पेशंट्स येतात आणि जेव्हा आम्ही हिस्ट्री घेत असतो तेव्हा 2-3 गोष्टी आम्ही ऑब्झर्व केल्यात. एक तर खूप सारे नॉर्मल डिलिव्हरीज आजकाल होत नाहीत, सी सेक्शन असतात आणि त्याचे रिझन्स वेगवेगळे असतात. की बरेचसे मदर्स असे सांगतात की त्यांना 8व्या महिन्यामध्ये किंवा 7व्या महिन्यामध्ये शुगर डिटेक्ट झाली आणि मग आईला शुगर डिटेक्ट झाली म्हटल्यावरती त्या न्यूबॉर्न बेबीलासुद्धा ती शुगर डिटेक्ट होते. तर ह्या शुगर डिटेक्ट होण्याचा बोथ मदर अँड चाइल्डमध्ये त्यांच्या डाएटशी काही संबंध आहे का, आणि तो आपण कसा दूर करू शकतो? आणि जी मुलं डिसेबल्ड होतात तर त्याचा आणि अगेन ह्या वाढलेल्या शुगरचा काही संबंध आहे का? एक्झॅक्टली. आता इथे पहिला पॉईंट असा येतो की या कंडिशनला जस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात. म्हणजे फक्त प्रेग्नन्सीमध्येच डिटेक्ट होणं. आता याचे कारणं एक तर असू शकतात, तो म्हणजे स्ट्रेस. दुसरं म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये गोड खाण्याचं प्रमाण, साखरेचं प्रमाण खूप जास्त. आणि तिसरं म्हणजे जेनेटिक्स. आईवडिलांना आहे तर कधी कधी म्हणजे आयांमध्ये येऊ शकते. पण ऑलरेडीच प्रेग्नन्सीमध्ये किंवा कन्सीव्ह होण्याच्या वेळेस जर त्यांचं वेट जास्त असेल, त्यांना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस जास्त असतील किंवा कुठली तरी वेगळी ट्रीटमेंट चालू आहे किंवा स्ट्रेसमुळे आधीच त्यांना ऑलरेडी शुगर क्रेविंग्स खूप जास्त असतील, तर हे कधी कधी येणं जस्टेशनल डायबिटीज इट्स अ नॉर्मल थिंग. ही नॉर्मल कंडिशन आहे. ही बऱ्याच वेळेला काय होते की 80% पेशंटमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर आपोआप जाते, पण पुढे सुद्धा ही कायम राहण्याचे खूप कमी चान्सेस असतात. पण जर तुम्ही तशी लाईफस्टाईल ठेवली तर हे चान्सेस कमी होतात. अदरवाईज जेनेटिक असेल तर तुम्हाला हे पुढेही येऊ शकतं. तुमची लाईफस्टाईल जर तशी असेल की तुम्ही खूप गोड खाताय, तुम्ही खूप बाहेरचं खाताय, वेट खूप जास्त वाढलेलं आहे, हे जे आपण मगाशी बोललोत ना की लाडू खायचे किंवा हे खायचे, हे जे प्रमाण आहे हे तुम्हाला नंतर सुद्धा ते पुढे कंटिन्यू होऊ शकतं. अँड विच इज नॉट गुड फॉर मदर अँड फॉर चाइल्ड ऑल्सो. त्या बाळामध्ये सुद्धा हे येण्याचं प्रमाण असू शकतं. याच्यामुळे डिसॅबिलिटीज वाढू शकतात आणि काही मुलांना चाइल्डहुड म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा हा डायबिटीस येऊ शकतो. हो, जस्ट ज्युएनाईल डायबिटीज जी आपण कंडिशन म्हणतो, तर असे सुद्धा केसेस होतात. आणि यामध्ये आता तुम्ही विषय काढला डायबिटीसचा, तर म्हणून मी सांगते की मेंटली डिसॅबिलिटीज वाढण्याचं कारण हे हायपर टेन्शनसुद्धा असू शकतं. जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं तेव्हा हे मुलं अशी होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं. बिकॉज डिलिव्हरीच्या वेळी हे तुमचं ब्लड प्रेशर एकतर खूप वाढतं किंवा खूप कमी होतं. त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो आणि ही डिसॅबिलिटीज वाढू शकतात. ओके. आता डायबिटीज आणि अजून एक ऑब्झर्वेशन असं आहे की खूप मुलांना NICUमध्ये ठेवतात. त्यांचा जन्म झाला आणि त्याचं कारण असतं त्यांना जॉन्डिस आहे. तर मग त्याचा आणि डाएटचा काही संबंध आहे का? त्याचा आणि डाएटचा फारसा तसा काही संबंध नाही. बिकॉज जॉन्डिस म्हणजे निओनॅटल जॉन्डिस इज अ फिजिओलॉजिकल कंडिशन. म्हणजे ती खूप नॉर्मल गोष्ट आहे. आणि हे 10 मधल्या 9 मुलांना हे होतं आणि ते आपोआप जातं सुद्धा. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ही जॉन्डिसचं कारण ते आधी खूप वेगळ्या वातावरणात असतं पोटामध्ये आणि ते बाहेर आल्यानंतर त्याचं वातावरण खूप वेगळं असतं. सो दिस इज समथिंग नॉर्मल थिंग, फिजिओलॉजिकल गोष्ट आहे आणि ती आपोआपच 2-3 दिवसामध्ये हे निघून जाते. त्यामुळे त्याचा आणि डाएटचा असा फार काही संबंध नाही. पण अल्टिमेटली आता हे सगळं जर आपण बघू, ॲट द एंड ऑफ डिस्कशन हेल्दी लाईफस्टाईल आईने मेंटेन ठेवणं ड्युरिंग प्रेग्नन्सी, बिफोर प्रेग्नन्सी आणि आफ्टर डिलिव्हरी, हे तेवढंच महत्त्वाचं आहे जर या सगळ्या कंडिशन्स टाळायच्या असतील तर. ओके. अजून एक माझा आता लास्ट क्वेश्चन आहे की पेरेंट्ससाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? एक्झॅक्टली. मला वाटतं आता आपण हे सगळं जे सांगितलं आहे हे पेरेंट्ससाठीच, यातून खूप काही घेण्यासारखं आहे. पण तरीसुद्धा की आपलं कोणतंही रुटीन डिस्टर्ब न करता सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण यातून करू शकतो. की आत्ताच मी म्हणाले की नो डाऊट आपल्या सगळ्यांना कामं आहेत, आपण कोणीही रिकामे नाही बसलेलो आहोत आणि कामं ही करावीच लागतात. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात थोडंसं बेटर प्लॅनिंग करून आपण काय आपल्या मुलांना चांगलं देऊ शकतो
हे थोडंसं केलं आणि मुलांची लाईफस्टाईल बदलण्याआधी आपली लाईफस्टाईल जर बदलली तर त्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट आपली मुलं पुढे घेऊ शकतील असं मला पॉइंट आहे मला एक्झॅक्टली. की आपण बाहेरून मागून खातोय किंवा आपण आईस्क्रीम खातोय आणि मुलांना सांगायचं की आईस्क्रीम नाही खायचं, चांगलं नसतं. दिस इज समथिंग ते मुलं तुम्ही टेबलवर बसून काय खाताय हे मुलं बघणार आणि ते मुलं करणार. सो हे मीच पिक्चर बघत बसले आणि मी मुलं ते स्क्रीन टाईम चांगला नाही आहे. सो दिस इज समथिंग कुठेतरी हे होतं की हां, तर मला तेवढा तो वेळ त्यांना दिला पाहिजे किंवा आपण तेवढा तो त्यांना ती लाईफस्टाईल बदलायला पुश केलं पाहिजे. ओके, आय थिंक हे कॉन्व्हर्सेशन खूपच इन्साइटफुल होतं आणि पेरेंट्सला ह्या कॉन्व्हर्सेशनमधनं खूप प्रॅक्टिकल टिप्स आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी समजल्या असतील अबाउट डाएट अँड न्यूट्रिशन. तुम्ही इथे आलात आणि तुमचा खूप वेळ आम्हाला दिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. Like, share and subscribe to our YouTube channel. And do not forget to press bell icon.